पद्मशाली युवक संघटना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर व तुषारभाऊ जक्का मित्रपरिवाराच्या वतीने आज आंध्र दत्त चौक पोषमा मंदिर दत्तनगर या ठिकाणी एक हात मदतीचा इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार साहेब पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान, श्रीनिवास कोंडी, चित्राताई कदम, सुजित अवघडे, शशिकला कसपटे, दत्तात्रय बडगंची, अशोक बल्ला, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर कार्याध्यक्ष व पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषारभाऊ जक्का, पिंटू जक्का आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभ हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या, बॅग व पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले। गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशापोटी सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवित आहोत अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष तथा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषारभाऊ जक्का यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वह्या वाटपाचा उपक्रम होत आहे। उपस्थित सोलापूर शहर काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, त्याचबरोबर शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, सोलापूरचे सरचिटणीस शामराव वांगडे, आमचे युवकांचे संघटक दत्ताजी बडगंची, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे युवकांचे कार्याध्यक्ष तुषारजी जक्का, पिंटू जक्का, सन्माननीय सर्व विचारमंच। समाजाचा आपण काहीतरी दिलं लागतो या उदात्त हेतून आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त तुषारने अतिशय चांगला उपक्रम त्या भागामध्ये राबवला। त्याच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर समाजाचं काम करत असताना पक्षाचं देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीने तुषार करत आहे। तुषारच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आम्ही कायम त्याच्यासोबत आहोत। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद शुभेच्छा निश्चितच तुषारच्या पाठीमागे कायम राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादाचं नेतृत्व आपण पाहताय ते महिलांसाठी त्यांनी अनेक योजना लागू केल्या। संबंध महाराष्ट्रामध्ये एक महिलांना सन्मान देण्याचा उपक्रम दादाने हाती घेतला। त्याच धर्तीवर सोलापूर शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी तुषार वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहे। त्याच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन धन्यवाद। तुषारजी, अतिशय मनापासून आनंद वाटतो की आपण या भागातील यंत्रमाग कामगारांच्या मुलांसाठी एक हात मदतीसाठी आपण हे ठिकाण पुढाकार घेतला। मी आपल्या या कार्याचा मनापासून कौतुक करतो। आपण असेच समाजाचा काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून आपण हे कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। असे चांगले कार्य तुमच्या माध्यमातून हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। या ठिकाणी पद्मशाली युवक संघटना व तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी या भागात यंत्रमाग कामगार तसेच विडी कामगार व तसेच सगळे कामगार वर्ग या ठिकाणी आहे। त्या निमित्ताने आम्ही पद्मशाली युवक संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य 1000 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी आम्ही आज म्हणजे एक मदतीचा हात म्हणून आमच्याकडून एक मदत, आमच्याकडून एक शैक्षणिक विद्यार्थी वंचित राहू नये एवढीच आमची इच्छा होती। त्या ठिकाणी त्यानिमित्ताने आम्ही पद्मशाली युवक संघटना व तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे
आम्ही 1000 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एकूण 2000 वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार कुडक्याल, विजय नेली, पवन गुंडेट्टी, अंबादास कुडक्याल, प्रवीण जिल्हा, श्रीनिवास दासरी, महेश येमूल, रमेश फुलपाटी, जगदीश वासम, गोविंद राजूल, प्रमोद जक्का, श्रीनिवास मुस्कूर, विशाल नरोळे, श्रीपाद सग्गम, पद्मशाली योग संघटनेचे सदस्य, कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.